नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष नीरज गुरव के नेतृत्व में किया गया रास्ता रोको आंदोलन। बता दें, भिवंडी वाड़ा रोड अनगांव स्थित रास्ता रोको आंदोलन किया गया। बता दें, भिवंडी वाड़ा मनोर महामार्ग रोड की हालत बद से बदतर हो गई है। रोड पर खड्डे हैं या खड्डे पर रोड। इस रोड पर हमेशा ट्रैफिक जाम रहती है। कई लोगों की जानें जा चुकी हैं। इसका जवाबदार कौन? भ्रष्ट अधिकारी और ठेकेदार के विरोध में रास्ता रोको आंदोलन नीलेश गुरव के नेतृत्व में किया गया। इस आंदोलन में भाजपा के सैकड़ों पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला, पुरुष शामिल होकर आंदोलन को सफल बनाया। उपस्थित लोगों ने इस आंदोलन को लेकर क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। ज्या वेळेला आम्ही या आंदोलनाबाबत निवेदन दिलं त्यावेळेला हे जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत त्यांचे चमचे, या चमच्यांनी सोशल मीडियावर प्रसार केला का राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। मग या लोकांना आंदोलन करण्याची वेळ का आली? तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही। आमचं आंदोलन भ्रष्टाचारी ठेकेदार आणि मुजोर आपले प्रशासकीय अधिकारी ज्यांचं अंगागोंदी काम चालू आहे त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। शासनाने शासनाचं काम केलेलं आहे। शासनाने भरघोस असा निधी, करोडोंमध्ये निधी हा मंजूर केलेला आहे। काम करण्याचं काम कोणाचं आहे? अधिकारी वर्ग, ठेकेदार यांचं आहे। आपले नेते आदरणीय कपिल पाटील साहेब ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला त्याने शासनाकडे पाठपुरावा करून आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी भरघोस असा निधी देऊन या रस्त्याला करोडो रुपये निधी देऊन या रस्त्याचे भूमिपूजन केले होते। या रस्त्याचा टेंडर काढला होता। त्याच्यानंतर काम कोण करणार? काम कोण करणार? ठेकेदार करणार ना? का इथे आपले साहेब येऊन खड्डे भरतील? हे काम करण्याचं काम आहे ठेकेदार आणि त्या प्रशासकीय अधिकारी यांचं काम आहे। अहो 80 करोड रुपये या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी मंजूर झाले आहेत, काम करत नाही। मला असं वाटतं की खड्डा भरण्याचा यांना टेंडर दिलाय का खड्डा खोदण्याचा टेंडर दिलेला आहे हे आजपर्यंत सामान्य जनतेला समजलेलं नाही। मी या आंदोलनाद्वारे मी मागणी करतो की ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं नाव, जिजाऊ छत्रपती, संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊ आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला घडवलं अशा जिजाऊ आणि त्या जिजाऊच्या नावाने ही जर लोक भ्रष्टाचार करत असेल तर माझी मागणी असेल की या कन्स्ट्रक्शनचं नाव अगोदर बंद करा। मी या अधिकारी वर्गांना सांगेन का या कन्स्ट्रक्शनचं नाव बंद करा, दुसरं कुठलं तरी नाव द्या। हा, तुम्ही सामाजिक कार्य ते नावाने करू शकता, पण जर जिजाऊचं नाव घेऊन तुम्ही जर भ्रष्टाचार करत असतील तर हे आम्ही सहन करणार नाही। आज या रस्त्यावर कित्येक लोक मृत्युमुखी पडली, कित्येक लोक। अहो, ज्या घरातला कर्ता पुरुष जेव्हा वर जातो तेव्हा त्या कुटुंबावर काय बीतत असेल याची कल्पना आपण करू शकत नाही। माझ्याच गावचं उदाहरण सांगतो। माझ्या गावातील आमच्या गुरव कुटुंबातील जगन बापू गुरव हा पोरगा 30 वर्षाचा, हा रस्त्याच्या कडेला उभा होता। फक्त रस्त्याला खड्डा होता म्हणून एक गाडीवाला आला आणि तो रस्ता खड्डा चुकवायला गेला, त्याला उडवला। ऑन द स्पॉट बिचारा खलास झाला। मग याची जबाबदारी कोण घेणार?
त्याचं मरण होतं का त्यावेळेला? या अशा निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अशी अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि मी सांगतो यांना कडक शासन झालं पाहिजे, यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आज गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आज आपण बघितलं तर या महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक आणि वर्दळीचा रस्ता असेल तर भिवंडी कुडूस. पण या कॉन्ट्रॅक्टरांनी भिवंडी कुडूसचं काम चालू न करता वाड्यापासून कुडूसचं काम चालू केलं, जिथे वाहतूक कमी असते. म्हणजे मला सांगायचं आहे की हे अधिकारी वर्ग आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा कुठलाच कम्युनिकेशन नाहीये, त्यांचा संपर्क नाही. त्यांना काय घेणं देणं नाही पाडले लोकांची. लोक मरो जगो काय हो. आज हा माणूस बघा, हा माणूस अपंग आहे, पण त्याला पण कुठेतरी त्याच्या मनात संवेदना आहेत, त्याच्या मनात जाणीव की आपण पण नाही या आंदोलनात गेलं पाहिजे. आता सोशल मीडियावर बोलणारे बोलतील की सत्तेत असलेली माणसं, अरे करतो आम्ही जाब विचारायचा नाही का? आमच्या शासनाने तुम्हाला मंजूर केलेला निधी आहे, आमच्या शासनाने तुम्हाला निधी दिलेला आहे. आणि तुमच्यात हिंमत नसेल, काम करायची लायकी नसेल तर काम घेऊ नका. 10 ठिकाणी काम घेऊ नका. मी या ठिकाणी एकच विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा ज्या काही गोष्टी असतील आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे 8-10 दिवसामध्ये 2-3 आंदोलन सुद्धा झाली. श्रमजीवी संघटनेने सुद्धा आंदोलन केलं, परंतु हे जे काही ठेकेदार आहेत, या महाराष्ट्राची माता, या देशाची माता ज्यांचा आदर्श आहे जिजाऊ म्हणून, त्यांच्या नावाने ही जी संस्था आहे आणि ही संस्था जर त्यांचं नाव जर खराब करीत असेल महाराष्ट्राच्या जिजाऊ मातेसारख्यांची, त्याच्यामुळे हा आमच्या भारतीय जनता पार्टीला काय आंदोलन करण्याची वेळ आली. कारण शासनाचं काम केलेलं आहे, त्यांना निधी दिलेला आहे, प्रशासकीय मान्यता आहे, परंतु काम करण्यामध्ये अशी दिरंगाई का लागते, या संदर्भामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.